सो हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका ओमी द डान्सर. माझी इंस्टाग्राम रील आय डी आहे ओमकार 7150 सॉरी हां. आणि यूट्यूबची आय डी आहे ओमी 7775 जे तुम्ही आता बघताय. तर लास्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल. लास्टचा आय थिंक सो कुठला ब्लॉग होता? हा, डीमार्टला गेलेलो आपण. डीमार्ट कधी? डीमार्टचा नाही, केक, हा केक बनवलेला. ओके, केकचा होता. हे बघा, एवढ्या दिवसानंतर ब्लॉग बनवल्यावर विसरायला होतं काय केलं काय नाही. तर आज आहे स्पेशल दिवस. सांगू शकता काय आहे? आज आहे माझ्या बायकोचा बर्थडे. तेजलचा आहे. हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे तेजल. आणि पाहुणे मंडळी आलेले आहेत पाठीमाग. आज पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये माझी बहीण, माझी आई, माझे वडील. हाय करा. बाय करा. पप्पा हाय करा. ती पण ऐकत आहे नाही, का? ती छोटी पण अरे हा, आमची छोटी पण आहे ओजल उर्फ मनस्वी. तर बर्थडे आहे आज 3 मे. तर आज संध्याकाळचा प्लॅन झाला कारण की मी सकाळी कामावर होतो. आपण चाललोय आता शुभ कार्य करायला. म्हणजे ज्याचा ज्यांचा बर्थडे असतो ते सकाळी देवाच्या पाया पडतात आणि मग आपली सुरुवात करतात. तसं आज सकाळी जमलं नाही आम्हाला, तर आम्ही चाललोय आता मंदिरात. पहिलं मंदिरातून डायरेक्ट थोडस भोजन, म्हणजे आज बर्थडे स्पेशल, तर बाहेर काहीतरी खायला चमचमीत. ओके, तर सध्या आपण चाललोय खारघरच्या राजाकडे. आता गणपतीची सुरुवातच करतो, गणपतीच्या पाया पडूनच. तर खारघरच्या राजा आपला गणपती बाप्पा मोरया. तर तिथेच चाललेलो आहोत. थोड्याच वेळात आपण तिथेच भेटू आपण तुम्हाला. गाडी पार्क केलेली आहे, नशीब पार्किंग भेटली आणि आपण आलेलो आहोत खारघरचा राजा. बघा मंदिर किती सुंदर आहे. गणपती बाप्पा मोरया. घे हार घे. हा घे. आरती चालू होती. वाव. तर हॅलो मित्रांनो, काय लकी दिवस होता बघा. जसं आता गणपती मंदिरात आलो तशी आरती चालू होती आणि माझ्या वाईफला ती आरती भेटली. नशिबाने खुश झाली ती. आता मस्त, खूप प्रसन्न झालं. बघितलं आमची मुलगी कशी काय भजनामध्ये मग्न आलेली, एकदम आरतीमध्ये.
टाळ्या वाजवत होती मस्त वेगळी. तर हे असं लक लागतो कधी कधी. छान म्हणजे आजचा दिवस कसा एकदम सुरळीत, बाप्पाच्या आशीर्वादाने आणि आरती भेटली मेन म्हणजे. खूप मस्त छान. तर बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे. आता थोडी पेटपूजा करूया आपण. तर वैशू जरा बघ खारघर मध्ये व्हेजिटेरियन हॉटेल चांगला रिव्ह्यू भेटलेला व्हेजिटेरियन हॉटेल कुठला आहे बघ जरा. सर्च मारली की काय आता. तर आपण व्हेज खाणार आहोत ऍक्च्युली. माझ्या घरात सगळे व्हेजिटेरियन्स आहेत. हल्ली रिसेंटली माझी बायको व्हेज झाली आहे. नॉनव्हेज इटर बहुत एकदम कडक होती ती. पण आता काय झालं काय माहिती, शी इज व्हेज म्हणजे प्युअर व्हेज आहे आता. नाही हात लावत नॉनव्हेजला. आता घरात फक्त उरलोय मी एकटा. मी नाही राहू शकत नॉनव्हेज शिवाय. पण कुठला कुठला विलेज 1220 आहे सेक्टर 35 मध्ये. जाऊया का? जाऊया. आता गुगलनी दाखवलंय तर तिथे जायलाच पाहिजे. तर आम्ही चाललोय आता विलेज 1220 रेस्टॉरंट प्युअर व्हेज. बघूया कसा आहेच, चव कशी आहे तिकडची बघूया. आता एक एक ऑर्डर करत तुम्हाला दाखवत जाईन आम्ही. तर डायरेक्ट भेटूया आपण विलेज 1220 सेक्टर 35 खाग. चला भेटूया मग. खूप ट्रॅफिक आहे. तर आलेलो आहोत आपण विलेज 1220 सेक्टर 35 खारघर. चला 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 आतमध्ये जाऊन आपण शूटिंग करूया. थोडासा पोपट झालेला आहे आमचा इथे येऊन. वेटिंग मध्ये आहे. वेटिंग मध्ये बसलेलो आहोत आम्ही. एवढं चालतंय वाटतं हा हॉटेल. विलेज 1220 1220 ना 1225 1220. हा 1220. तर तो मला लगेच नंबर लागेल. पहिलाच नंबर आहे आमचा याच्यानंतर. तर वाट बघतोय आम्ही. तोपर्यंत तुम्ही बाहेरचा नजारा घ्या. हा बघा बागबान. हा पण छान हॉटेल आहे. तुम्हाला दिसत असेल बागबान. ओके. तर आतमध्ये जाऊन भेटूया आपण. शेवटी 20 मिनिटानंतर आम्हाला हाऊसफुल होतं. अरे हॅपी बर्थडेचं. ओके हॅपी बर्थडेचं भेटलेलं आहे फॅमिली. वाव मस्त छान. थँक्यू विलेज 1225. तो मेनू कार्ड देखेंगे अभी. चला बसा. शेवटी सेटल झालेलो आहोत आपण. आता मेनू कार्ड बघतो. मेनू कार्ड आपला नेहमीचा काय. आता काहीतरी स्पेशल मागूया आज. तर पहिला आयटम तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला मिडल क्लास फॅमिलीचा काय असतो ते मसाला पापड. माझ्या बायकोला आवडतो. ओजू कुठे आलीस. ओके पाय आहेत मला आता वाटलं. तर मसाला पापड्स आणि माझ्या मुलीला फ्रेंच फ्राईज लेस सॉल्टवाला. तोपर्यंत शांत बसेल ती. तर मला वाटतं स्टार्टरमध्ये आम्ही कशी काय नाही दिसत आहे. 1220 स्पेशल पनीर टिक्का. हां तर मागो 1220 स्पेशल पनीर टिक्का. अजून काय मागवायचं. अजून काही सोयामध्ये मागूया. ठीक आहे आम्ही मागवल्यानंतर तुम्हाला दाखवू काय मागवतोय ते. तर बायकोसाठी छोटूसा केक मस्त एकदम स्वस्तात मस्त छोटूसा केक. कापा जरा बर्थडे केक कापा. हॅपी बर्थडे आलेला आहे तसा आपल्याकडे. तर आता केक कटिंग सेरेमनी. कापा 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 कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तेजल. हॅपी बर्थडे टू यू. ये बस झालं बस झालं. जास्त नाही खायचं. अरे ते बघ हात बघ. मस्त आहे ना. 110 रुपये रिबन्स अँड बलून्स. कॉफी हा चीज छान आहे छान आहे. थोडंसं थोडंसं
डायबिटीज पेशंट. ओके ओके. मला हिचं काय चाललंय ते बघा. अरे बापरे, ही तर अजूनच खायला लागली. चला साईडला ठेवा, आपल्या दुसरे पण आयटम खायचे आहेत एक एक करून. तर आपण आता बघूया मसाला पापड कधी येतोय. येस, गरिबांची शान, मिडल क्लास फॅमिलीची शान, स्टार्टर मसाला पापड. तुम्ही मला सांगा, तुमची पण सुरुवात अशीच होते ना मसाला पापडने? कुठल्याही हॉटेलला गेले की कांदा, लिंबू आणि मसाला पापड. हे बघा चालू झालं. माझी बायकोला भूक लागलेली बघा. पोरगी तर माझी केकवरच हात. आईला हे बघ. म्हणजे मी मार देणार हा. एक एक डिश येत आहे आता हळूहळू. मसाला पापड हा आयटम. ये कौन सा आयटम है? पनीर टिक्का. ओके, तर पनीर टिक्का आलेला आहे मित्रांनो. सर्वांनी जरा जरासं खाऊया मस्तपैकी. आणि माझ्या पोरीचा फ्रेंच फ्राईज पण आलेला आहे. पनीर टिक्का आलेला आहे. वाव, छान. तर नेक्स्ट बघूया काय येते आपल्याला. हराभरा आलेला आहे आपल्याकडे. हा बघा, हराभरा कबाब माझ्या वाईफचा आवडता म्हणून मागवला आहे, बाकी काय नाही. छान सर्विस आहे इकडची, फास्ट. हां, बायको बोलते फास्ट सर्विस. तर हराभरा कबाब आणि पनीर टिक्का आलेला आहे. अजून झालेला पनीर गार्लिक. तुला काय पाहिजे अजून? रोटी आणि काय? हां, तर आता आम्ही विचार करतोय आता काय खावं स्टार्टर नंतर. रोटी और ग्रेवी. बघू आपण मेन कोर्सला काहीतरी मागू. तोपर्यंत वेट अँड सबस्क्राईब. तर आलेले आहोत आम्ही जेवून मस्तपैकी. छान विलेज 1220. छान होती सर्विस, फास्ट होती, चव पण चांगली होती. तर बायकोला आवडलेलं आहे, मेन म्हणजे तिला आवडलेलं आहे. हां, छान छान. हां, आणि प्राईस पण म्हणजे रेट पण छान होते. कारण की आम्ही आता जेवलो म्हणजे स्टार्टर तुम्हाला माहिती आहे काय काय मागवलं. आता व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही. मसाला पापड आणि हराभरा कबाब, पनीरचे 2 स्टार्टर होते आणि फ्राईड राईस होतं आणि एक सम व्हेज हंडी होती पालकच्या ग्रेव्हीमध्ये, रोटी, पाणी बॉटल, फ्रेंच फ्राईज, हे एवढं सगळं. आणि एक लास्टला फ्रूट ड्रिंक होतं, फ्रूट पंच. एकच मागवलेलं, जो माझ्या वाईफला आवडतं म्हणून मागवलेलं. तर 2000 रुपीज झालं. छान एकदम, म्हणजे खूपच. तर आजचा दिवस असा साजरा केलेला आहे आम्ही. माझ्या वाईफचा बर्थडे. एक तर मेन बाप्पाची आरती भेटली आम्हाला लकीली, आणि एक चांगलं हॉटेल भेटलं. कारण की आम्ही खूप वेळा असं फसलेलो आहे. हॉटेलचं नाव खूप मोठं. तर माझा पोपट झालेला आहे. याच्यानंतर माझा मायक्रोफोन बंद पडलेला आहे, जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मी बोलतच चाललो आहे आणि काहीच ऐकू येत नाही. आता मी एडिटिंग करताना मला समजलं की मायक्रोफोन बंद पडला. तर हा एक छोटा व्हॉइस ओव्हर देतो आहे, व्हिडिओ संपवतो आहे सध्या. तर फक्त लास्टला हेच बोलेन, एन्जॉय करा फॅमिलीसोबत, प्रसन्न राहा, हीच लाईफ आहे. तर असेच छोटे मोठे बड्डे येत राहतील, तुमच्या पण फॅमिलीमध्ये येतात. तर आपण असंच साजरा करतो. तर खुश राहा, मस्त राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता मी काय बडबड करतो आहे मलाच नाही माहिती. तर टिल देन बाय.